हल्ली विभक्त कुटुंब आहेत आणि तिन्ही भाऊ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात, तर अशा वेळेला एकाच घरात श्राद्ध करायचं आहे का? अगदी ह्याच्या उत्तराकडे वळायचं असेल तर कुटुंब विभक्त आहे तिथेच त्याचं सगळं मूळ आहे. धर्मशास्त्राच्या परिभाषेमध्ये भिन्न पाक अशी संज्ञा वापरली. भिन्न पाक म्हणजे काय? ज्यांचा स्वयंपाक वेगवेगळा होतो, चुली वेगळ्या आहेत. विभक्त कुटुंबामध्ये एकाच मोठ्या बंगल्यामध्ये एकत्र जेवतायत पण राहतायत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये, ह्याला आपण विभक्त कुटुंब म्हणत नाही. विभक्त कुटुंब याचा अर्थ समजा 3 भाऊ आहेत, तिघांची 3 वेगवेगळी बिऱ्हाड आहेत आणि प्रत्येकाचा स्वयंपाक वेगळा आहे. जसा स्वयंपाक वेगळा होतो तसं देव आणि पितृकार्य ही वेगळी होतात. पण देवाचे टाक म्हणा किंवा गणपती बसणं म्हणा हे शक्यतो एका मोठ्या मुलाच्या घरी होतं. हे जरी कितीही रूढी म्हणून होत असलं, उत्सव म्हणून होत असलं, तरी धर्मशास्त्राच्या दृष्टीने ते योग्य नाही. म्हणजे ही पळवाट आहे. म्हणजे काय? एका भावाने करावं, बाकीच्यांनी फक्त मम म्हणावं. तसं करण्यासारखं आहे की जर माझी स्वयंपाकाची, उदरनिर्वाहाची सगळी स्वतंत्र व्यवस्था आहे तर मी माझ्या एंडला त्या देवांचं आणि पितरांचं देणं लागतं. माझा मोठा भाऊ करतोय म्हणून माझी जबाबदारी संपली असं होत नाही. जसं त्याने कमावलेलं तुमच्या घरात येत नाही, त्याने पैसे कमावले, तो कमावतोय ना, पुरेसं आहे की त्याच्या पैशावर आपला संसार चालत नाही. तसंच या गोष्टी जबाबदारी म्हणून, माझी वैयक्तिक जबाबदारी म्हणून केल्या गेल्या पाहिजे.